हा, Yes. म्हणजे ही या ठिकाणी आपली टेस्ट आहे. चला, तर हा आहे इथे या ठिकाणी. व्हॉट इज 1/2 प्लस 1/4? तर मग याच्यासाठी काय करायचं? काय केलेलं आहे? तर आपण ॲडिशन करतोय समजा फ्रॅक्शनची. तर फ्रॅक्शनची ॲडिशन करत असताना इथं छेद सारखा आहे का? नाही. मग तिरकस गुणाकार. मग काय उत्तर काढलं तुम्ही सांगा? Answer येते 34. हां? 34? 34. 34 कुठे तिथे? 3/4. 3/4 आहे. ठीक आहे. आता 3 मी upon मी आता तुमचेच ॲन्सर घेणार आहे हां. बघा. त्याच्यानंतर इथं या ठिकाणी 3/4 कसं आलं बरं? कोण सांगतं मला? इथं वरती जे आपण पाहिलं 3/4 कसं आलं? काय केलं तुम्ही? छेद सारखा केला किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन केला. हां? cross. क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 न 4 ला गुणलं आणि 2 न 1 ला गुणलं. मग 4 1 4 4 4 बरोबर. दुने 8. आणि मग 4 दुने 8. मग खाली किती येईल पुन्हा? उत्तर किती येणार मग पुन्हा? 8. म्हणजे मग 8 येतंय, तर मग खाली 8 कसं काय नाही आलं? 4 कसं काय आलं? 6/8. हां? 2 ने डिवाइड केलं. गुड. त्याला भाग जात होता. 2 न डिव्हाईड केलं. व्हेरी गुड. म्हणजे 3/4 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट, सबट्रॅक्ट. आता काय सबट्रॅक्ट केलं? 3/4 मायनस 1/4. मग आता इथं 1/2. पाया म्हणजे छेद 1/2. सारखा आहे. छेद सारखा आहे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल. आणि 1/2. 1/2 2. म्हणजे अगदी बरोबर आहे. म्हणजे 2/4 येणार आहे म्हणजे 1/2 हे आन्सर आहे. ठीक आहे. आता पुढे जाऊयात मग. नंबर नेक्स्ट, मल्टिप्लाय. 2/5. बघा आता इथं 2/3 इंटू 3/5 म्हणजे 3 कॅन्सल होतील इथं. बरोबर का? आणि Yes. उरतील काय मग 2/5. ठीक आहे. या पद्धतीनं. त्याच्यानंतर डिव्हाइड. मग काय होईल इथं? 6/5. Upon 5. बघा हां. 6/5. 4/5 डिव्हायडेड बाय 2/3. मग इथं काय होईल आता इथं? इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचा. 3 वरती जाईल, 2 खाली येईल. बरोबर का नाही? आणि मग Yes. 2 न काय होईल? 4 ला डिव्हाईड होईल. म्हणजे 2 1 जा 2, 2 2 जा 4. म्हणजे मग पुन्हा काय होईल? 2 आणि 3 चा काय होईल पुन्हा? मल्टिप्लिकेशन होईल. बरोबर का? आणि मग काय Yes. आन्सर येईल? सांगा. 6/5. 6/5. 5. गुड. म्हणजे 6/5. ओके. नंबर नेक्स्ट. आता पुढे जाऊ. व्हॉट इज फ्रॅक्शन व्हिच फ्रॅक्शन इज स्मॉलेस्ट? चला, कोणता सर्वात 1/2. छोटा आहे? 1/2. 1/2 हा सर्वात छोटा या ठिकाणी येईल. कारण ह्याची व्हॅल्यू हाल्फ येते. 5/7. बाकीच्यांच्या हाल्फ पेक्षा थोडी-थोडी जास्त येते. ठीक आहे? त्यानंतर ॲड केलं आपण 2/7 प्लस 3/7. 5/7. गुड. 5/7. 5/7 येईल. 6 कशी येईल? त्यानंतर पुढे which of 7/10. these equals 1? 4/4. इक्वल 1 हां, 1 ची इक्वल कोणता असेल तर तो 4/4 असेल. त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येतं 2/5 प्लस 3 अपॉन 10 यांची ॲडिशन करायची आहे. 7/10. ठीक आहे. 7/10 10. बरोबर का? मग इथं किती येईल? 2 आणि मग इथं ह्यांचं आपल्याला दोन्ही काय करावं लागतील? थोडक्यात 5. छेद म्हणजे छेद सारखा करून घ्यायचा. तर इकडे खाली 2 ने 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 5. तर 5/10. 5/10 येणार नाही. तर ते 7/10 येणार आहे त्याचा आन्सर. तुम्ही कशी बेरीज करायला लागलात? म्हणजे इथं कुठेतरी तुमचा गोंधळ व्हायला लागला मग. बघा या ठिकाणी करून दाखवू का गणित मग ते? ते सोडून दाखवायचं का? Yes. हां?
Yes. ठीक आहे. बघा, आता मग आपण काय करणार किंवा काय करायचं? तर हे आपल्याला समजलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं. बरोबर? 2/5 प्लस 3/10 होतं. आता आपल्याला काय करायचंय यांची थोडक्यात ऍडिशन करायची. तर ऍडिशन करत असताना छेद सारखा करायचा आहे. म्हणजे छेद सारखा करायचा एकतर ह्यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण या पद्धतीनं करू शकतो. अशा या पद्धतीनं किंवा मग आपण काय करू शकतो छेद सारखा बी करू शकतो. मग छेद सारखा करत असताना काय करायचं? बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येतं छेद सारखा करायचा आहे म्हणजे हा 10 आहे. 5 न 10 ला भाग जातो. मग याला मल्टिप्लाय बाय 2 आणि याला सुद्धा 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे 10 येईल. मग आता काय होईल हे? थोडक्यात वरती होईल 4 आणि खाली होईल 10. मग इथं आपल्याला सरळ सांगता येतं, की कसं या पद्धतीनं, की जेणेकरून आता बघा आपल्याला दाखवता येतं. मग इथं प्लस 3/10 मग 10 सेम सेम झाले. मग वरच्या अंशाची बेरीज म्हणजे 7/10 असं त्याचं ॲन्सर आहे. आता समजलं का? Yes. Yes. गुड. Yes. तर बघा आता या Yes. पद्धतीने. आता त्याच्यानंतर पुढे Yes. 5/6 मायनस 1/2 Two गणित upon सोपं. six. तर बघा काय करायचं असं पाहता क्षणीच समजलं पाहिजे. 5/6 मायनस 1/2 तर खाली तिकडे 6 आहे आणि इकडं 2 आहे म्हणजे छेदामध्ये. मग जर 6 आणि 2 असतील तर काय करावं लागेल? तर आपल्याला त्यांची थोडक्यात म्हणजे लसावी काढायचा. म्हणजे थोडक्यात दोन्हीकडे सुद्धा 6 झाले पाहिजेत. मग याला 6 करण्यासाठी त्याला 3 न 3 न दोन्हीकडे लिहायचे. म्हणजे 2 3 1 मग किती येईल? 3/6 म्हणजे 5/6 मायनस 3/6 मग या पद्धतीने आपल्याला करता येतं. मग आता काय होईल? 5 मधून 3 गेले, खाली राहिले 2 म्हणजे ॲन्सर येईल मग 2 काय येईल? Six. 2/6 मग 2/6 Six. आलं म्हणजे डायरेक्ट आता पुन्हा ह्याला भाग जातो का नाही पुढे? जातो. मग कशाने जातो? Rato. 1 One म्हणजे upon याचा अर्थ one upon three. ॲक्युरेट आन्सर आहे 1/3. ओके. हे आपल्याला पुढे सांगता येतं. गुड. आता त्यानंतर मल्टिप्लिकेशन आहे. 3/4 इंटू 2/3 मग इथं काय करावं लागेल? Five upon two. 6/12 येतंय. तर 6/12 म्हणजेच किती येईल बरं त्याचा आन्सर मग? 6/12 म्हणजेच 1/2 येणार. Sir, म्हणजे three 6 न and three 2 सारखेच आहेत. आ? 3 and 3. नाही, नाही, नाही. हां, म्हणजे थोडक्यात हां. बरं आता मला सांगा 3 and 3 सारखेच ना, मग उरतात काय? 4/2 उरतात ना, मग पुन्हा 2 मग त्या 2 न 4 ला भाग जातो ना, आलं का Yes. लक्षात? मग पुन्हा मग 1/2 चा ॲन्सर येणार ना त्याचं. ॲन्सर तेच येणार. आलं का लक्षात? हां. Yes. आता डिव्हाईड करायचे. 5/6 डिव्हायडेड बाय 1/3 मग काय येईल ह्याचं? 5/2. 5/2. आता 5/2. 3 ला वर नेऊन घालायचंय 1 खाली. म्हणजे मग काय होईल मग? 5 3 जा 15 आ, काय होईल बघा. त्या 3 न डायरेक्ट 6 ला भाग जातो. 3 1 जा 3, 3 2 जा 6 Five आणि मग upon two. म्हणजे आन्सर येईल Five upon 5/2. two. 5/2 व्हेरी गुड. त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येतं अरेंज इन असेंडिंग ऑर्डर. आता असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर आपल्याला माहिती आहे. परंतु ज्यावेळेला आपण कंपॅरिझन पाहत होतो, त्यावेळेला आपण पाहिलेलं आहे अंश, ज्याचा अंश सगळ्यांचा जर सेम असेल, आता 1 1 1 सगळ्यांचा
न्यूमरेटर हा सेम आहे. मग काय असतं, अंश सारखा असल्यानंतर बघा, ज्याचा छेद सर्वात मोठा असतो तो अपूर्णांक छोटा असतो. म्हणजे 1/4 हा सर्वात सर्वात टू छोटा. मग 1/3 त्याच्यापेक्षा न्यूमरेटर मोठा आणि 1/2 हा त्याच्यापेक्षा मोठा. म्हणजे ऑप्शन नंबर किती असेल ते टू बी असेल. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे ह्या कन्सेप्ट लक्षात झाल्या, एकदा आल्या. आता वन विच इज इक्विव्हॅलंट टू 4/8? 4/8 अपॉन म्हणजे टू 1/2. व्हेरी गुड. फोर अपॉन टू 1/2. आणि त्याच्यानंतर विच ऑफ these फ्रॅक्शन्स इज ग्रेटर दॅन 3/4? मग फोर 3/4 अपॉन पेक्षा फाय मोठा कोणता आहे याच्यात? आ? फोर अपॉन फाय फोर अपॉन 3/5 फाय पेक्षा फोर अपॉन फाय आता एक हा किती येणार? 4/5 4/5. आता इथं एक गोष्ट बघा, 4/5 आहे. हा मोठा आहे. त्याच्यानंतर म्हणजे आपल्याला तर माहिती आहे 3/5 पेक्षा, कारण छेद सारखा असला तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. म्हणजे ह्या 2/5 किंवा 3/5 आणि 4/5 यातला आपल्याला कोणता मोठा आहे? हा 4/5 आहे. परंतु या डी आणि बी ची व्हॅल्यू आपल्याला एकदा चेक करावं लागेल. म्हणजे 1/2 आहे, म्हणजे तो हाफ आहे. तर हा तर म्हणजे हाफ आहे का हे चेक करावं लागेल मग. त्या 3/10 याची व्हॅल्यू काय होईल ती बघायची. म्हणून मग आपल्याला काय सांगतात, तर जनरली पण आपण जे काढलेलं आहे तुम्ही, हे काय आहे थोडक्यात 4/5. तर ही व्हॅल्यू कशी असेल? मोठी असणार आहे. कारण 3 न याच्यात जर छेदात गेलो आपण तर 3 होईल. त्या 3/10 ला. तर ते बसत नाही. म्हणून मग अपूर्णांक कोणता मोठा असेल? तर तो 3/5. आणि त्यानंतर 3/5 प्लस 2/10. 5/10 तर 9/10 9 upon अपॉन 10 10 upon 10 तर आन्सर असेल त्याचं 8/10. बघा,